सगळे रेडी? येस मॅम. ओके. ऑडिओ ओके? सुपर. कनेक्ट करा ना प्लीज. ओके ओके. केदार, कॅन यू हिअर मी? आपण लाईव्ह जातोय. तू रेडी आहेस? फोकस प्लीज. ओके ओके. 3, 2, 1 गो. केदार, केदार केदार बोल. यू आर लाईव्ह. कौशिकी मॅम, केदार कदाचित गेल्या वेळेच्या प्रकरणामुळे अंडर प्रेशर आहे वाटतं. केदार बोल. यू आर लाईव्ह. नमस्कार, मी केदार खांडेकर. आजच्या या MNNच्या बुलेटिनमध्ये मी तुम्हा सगळ्यांचं स्वागत करतो. MNN, आवाज जनतेचा, ओळख महाराष्ट्राची. आज मी इथे तुम्हाला खूप महत्त्वाची बातमी द्यायला आलो आहे. ती बातमी अशी आहे की केदार ब्लँक फेस नकोय. फोकस. जे सत्य आहे तेच आपण सांगतोय. बोल. नाव जेवढं मोठं तेवढंच जास्त बदनाम होणार. युवराज खांडेकरांच्या बाबतीतही तेच झालं. कोणत्याही गोष्टींचा विचार न करता पसरलेल्या अफवांमुळे युवराज खांडेकरांच्या प्रतिमेला नाहक धक्का पोहोचलाय. हो, युवराज खांडेकर आणि गुलाब एकमेकांना ओळखत होते, पण तपास आणि चौकशी झाल्यानंतर पोलिसांच्या लक्षात आलं की युवराज खांडेकर आणि गुलाब त्यांचा एकमेकांशी काहीही संबंध नाही. सत्य समोर आल्यानंतर हा केवळ गैरसमज असल्याचं सिद्ध झालंय. पोलिसांना युवराज खांडेकरांविरुद्ध कोणतेही पुरावे न सापडल्या गेल्यामुळे युवराज खांडेकरांची निर्दोष सुटका करण्यात आली आहे. ओके. सांग मला कसं वाटतंय आता? हा, तुझी सुटका झालीये, ती तू निर्दोष आहेस म्हणून ती बातमी बघून कसं वाटतंय तुला? खरंच सांग मला. एकदम मस्त. आणि ती बातमी आली पण कोणाच्या तोंडून आली? त्या हेल्परच्या तोंडून बातमी ऐकायला एवढी मजा आली. एवढा खुश आहे मी आज. वा, मी पण खूप खुश आहे. म्हणजे इतकी खुश आहे. निशी, तू नेहमीच खुश असते. सगळं थोडा वेळ मी खुश आहे, आज तर जरा आराम. सांगा. पण खरंच युवराजराव, देव करो आणि असंच आयुष्यभर खुश राहो तुम्ही. बघा ना, म्हणजे ज्यांनी तुमच्यावर आरोप केले त्यांनी त्यांच्याच तोंडून कबूल केलं युवराजराव निर्दोष आहेत. हेच हवं होतं आपल्याला. कसं झालं होतं त्याचं तोंड? तोंड बघण्यासारखं, म्हणजे बातमी राहिली लांब, त्याचं तोंडच बघण्यासारखं होतं. एवढी मजा आली, खरंच सांगतो मामा. वा. पण खरं कौतुक ना पद्मिनीताईंचं व्हायला हवंय. नाही म्हणजे केदार आणि तारिणीला त्यांची जी काही जागा दाखवून दिली ना तुम्ही, खरंच मानला तुम्हाला. येस मामा, खरंच थँक्यू सो मच. त्यांची योग्य ती जागा तू त्यांना दाखवलीस. आणि आता हा युवराज खांडेकर त्यांना असा धडा शिकवणार की त्यांची ही जागा ते कधीच विसरणार नाहीत. असा बदला घेणार की या घरात मान वर करून राहायच्या लायकीचे राहणार नाहीत ते दोघं. केदार, माझी काही इच्छा नव्हती हे सगळं करण्याची. जिथे बसून मी MNN तुमच्या समोर सत्य आणतं असं लोकांना वचन दिलं, आज तिथेच बसून सगळं माहिती असताना सुद्धा डोळ्यांवर झापडं लावून एका गुन्हेगाराची बाजू घेऊन आलोय. मला जर परमिशन असती ना, तर मी जगाला ओरडून सांगितलं असतं की युवराज खांडेकर हा. केदार, शांत शांत हो प्लीज. तू फक्त तुझं काम करून आलायस. तुझ्यावर असलेली जबाबदारी पार पाडून आलायस. हे बघ, तुझं वैयक्तिक आयुष्य आणि आपलं काम
या दोन्ही गोष्टी एकत्र आणून स्वतःला त्रास करून घेऊ नकोस प्लीज. पण मला हे करावं लागलं कारण कौशिकी ताईने माझ्यावर जबाबदारी सोपवली म्हणून. म्हणजे हे तू मनापासून नाही केलेस. काका तुम्ही इथे? मी दयाच्या रूममध्ये होतो बातम्या बघत. आत्ता तू असं म्हणालास की कौशिकीने सांगितलं म्हणून युवराज निर्दोष आहे अशी तू बातमी केलीस. म्हणजे आतून तुला अजूनही असं वाटतंय की युवराज हा गुन्हेगार आहे. त्याचा गुलाबशी संबंध आहे. नुसताच गुलाबशी नाही, त्याच्या वाईट धंद्याशी सुद्धा संबंध आहे, हो ना? अरे बोला, मी काहीतरी विचारलं तुम्हाला, बोला. काय म्हणायचंय नक्की काका, तुम्हाला काही कळत नाहीये? मला कळतंय तुम्ही हे सगळं टाळताय ते. अरे पण युवराज निर्दोष आहे हे सिद्ध झालंय, त्याची सुटका झालीये, मग तरी पण तो तुम्हाला गुन्हेगार का वाटतोय? नाही असं काही नाहीये. असं नाहीये ना, मग ऍक्सेप्ट करा युवराज निर्दोष आहे, तो गुन्हेगार नाहीये. काका हो, असा कसा विश्वास बसेल? नाही म्हणजे तुम्हीच मला सांगा, त्या गुलाब सारखा एवढा मोठा गुंड युवराज भाऊजींच्या खोलीत 2 दिवस राहतो. युवराज भाऊजींनी त्याला लपवून ठेवलं होतं घरात, कुणाला काही न सांगता, न कळू देता. काहीतरी असं आहे ना जे आपल्यापासून लपवलं जात आहे. आणि गुलाब साधा सुद्धा गुंड नव्हता. ऑर्गन ट्रॅफिकिंग, ड्रग डिलिंग, स्मगलिंग, 42 मर्डर केले त्यांनी. एक मिनिट, हे सगळं तुला कसं माहिती? म्हणजे एखाद्या गुंडाबद्दल एवढी माहिती पोलिसांना सुद्धा नसते, तुला कसं माहिती? पण केदारकडे आहे काका. कौशिकी ताईंनी त्याला युवराज भाऊजींबद्दल बातमी करायला सांगितलं होतं ना, म्हणून मग त्यावेळेस त्यांनी तो सगळा रिसर्च केला होता. अच्छा. आपल्या भावासाठी एका गुंडाबद्दल रिसर्च करताना मी स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलंय त्याला. आणि राहिला प्रश्न युवराजला गुन्हेगार म्हणण्याचा, तर जे मॅडम खूप डिसिप्लिन्ड आहेत ना, शिवाय डिपार्टमेंटमध्ये त्यांची खूप चर्चा आहे, तर ते युवराजला असं सहज का सोडतील? जे मॅडम, तुझी ओळख आहे त्यांच्याबरोबर? नाही, सध्या न्यूजमध्ये आर्टिकलमध्ये मी फार वाचतोय त्यांच्याबद्दल, मी रिसर्च केलंय त्यांच्याबद्दल. काका तुम्ही प्लीज गैरसमज करून घेऊ नका. म्हणजे आम्हाला संशय आहे, पण ह्या घराच्या काळजीपोटीच आहे, बाकी काही आमच्या मनात नाही आहे. तारिणी, केदार, माझा तुमच्या दोघांवरही 100% विश्वास आहे. तुम्ही कधीही कोणाचाही वाईट विचार करूच शकत नाही. थँक्यू काका.